महायुतीच्या नेत्यांमध्ये शिवाजी पाटील एकाकी पडले असं म्हणायचं, शिवाजी पाटलांना एकाकी पाडलं गेलंय असं म्हणायचं, नेमकं का? आता ज्या नेत्यांनी मिटिंग घेतली, मी माझा एक नेता, आमचा नेता, माझा नेता, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. एकदा त्यांनी आदेश दिला की त्याच्यापुढे आम्ही कोण येत नाही आणि त्यांच्यापुढे आम्ही कधी जाऊच शकत नाही. मला साहेबांनी सांगितलं, शिवाजी आपल्याला युतीसोबत राहायचंय. साहेबांना सांगितलं, साहेब तुमच्या पुढे शब्दच नाही आम्हाला मान्य आहे. साहेबांनी तेव्हा सांगितलं, मी साहेब खरं 1310 ह्या दूध संचालक आणि 400 ह्या 27 हे ते 100% त्याची चौकशी लावून त्या अपात्र त्या आपल्याला ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर ठीक आहे म्हटलं, हो दे. खरं मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलले आणि भेटून घ्या सांगितलं. खरं ह्या नेत्यांनी म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहित नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काही हे नाहीये की त्यांनी बोलवावं, कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर, माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान नाही आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो. हे जर आपल्याला ग्राह्य धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब त्याला आमचे नाही आहेत. ते हा विषय असा होता. आणि मला वाटते निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हावेत. मुख्यमंत्री अतिशय कडक शिस्तीचे आहेत. ते मी असू किंवा मुश्रीफ साहेब असू, कोणी असो, चुकीला माफी नाहीये, मला माहिती आहे. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे हे काम करतोय आणि प्रत्येक दूध डेअरी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करतोय. आता संचालक बघा ना, 30 वर्षाचा संचालक बघा, कुठला आमचा शेतकऱ्यांचा मुलगा संचालक झाला बघितलंय का? आता ते त्यांची ताकद आहे, सोडून द्या. आपले तिथपर्यंत आमचा गोरगरीब शेतकरी तिथे पोहोचूच शकत नाही. खरं मुश्रीफ साहेब उदाहरण घ्या, 25 वर्ष मंत्री राहिलेत. माझ्या चंदगड मतदारसंघात ते मंत्री नाही आहेत का? आम्हाला आमच्याकडे केलेत का? शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल का आलेत का? नाहीये. मग परवाशी आम्हाला पण भावना असतात, किती सहन करायचं. मग गोकुळ तुमच्या मुलांसाठी, केडीशी तुमचे एक चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री, आणि मग आमच्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलांनी जायचं कुठे? आम्ही फक्त मतदानाला फक्त यायचं, झेंडे घेऊन फिरायचे. आणि कुठल्या मंत्र्यांनी केलेत? नाही केलं. आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळ्या. तर मला अपेक्षा होत्या, दादानी पण आमच्या चंदगडसाठी काहीच नाही केलं. खंत आहे. तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत. खरं आम्हाला दादानी भाजप म्हणून कुठल्याही आम्हाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत. कारण दादांचा एकही फोन आम्हाला एकदा बैठक बसल्या आपण बसून करूया म्हटले, कारण आम्हाला कुठेही ग्राह्य धरत नाहीत. हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती. खरं या माघारीचा विधान परिषद माघारीच्या घाईगडबडीमध्ये राहिलं. मी साहेबांना सांगतो, साहेब आपण किती दिवस सहन करायचं? भारतीय जनता पक्ष भाजप संपवायला निघालेत आणि जर आपला तर आपण कुठेतरी हा आवाज उठला पाहिजे. मला कुठल्या आमदारकीचं स्वप्न केवळ लावत नाही, मी घाबरत पण नाही. आमची जनता आम्ही चांगलं काम करू, आमच्या मर्जीत आम्ही नक्कीच निवडून देतील. खरं असा लाचार होऊन आणि कधी माझा तो स्वभाव नाहीये आणि माझ्या नेत्याने मला शिकवलंच नाही. म्हणून प्रामाणिकपणे आपण करतोय. आजपर्यंत मीडियाने चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं, पाठीशी राहिलेत. आणि आज मी सांगतो की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, धर्म शंभूराजांचा महाराष्ट्र आहे. चांगले निर्णय होतील. आणि ही जागा पहिल्यांदा मी सांगतो की मला खूप आम्हाला खंत वाटते की अजून आमचे बरेच विषय आहेत. खरं हा विषय असा झाला की साहेब बोलल्यानंतर विषय संपला होता, खरं आम्हाला कोणी निमंत्रण ऐकल्यामुळे ती तसं वाटतंय. म्हणून म्हटलं की आमच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की सतीश पाटील आमचे नाही आहेत आणि आम्ही आमचा जिथं आम्हाला सक्षम असा चंदगड गडहिंग्लज आजऱ्याला संचालक द्यायलाच लागेल आणि गोकुळला चेअरमन आम्ही सोडणार नाही. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.